कसे आहात? मस्त मजेत आहात ना? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती. शिकली बघा बोलायला. नाहीतर नेहमी माझं चुकत असतं की माझ्या चॅनेलवरती तुमचं स्वागत, तुमच्या चॅनेलवरती माझं स्वागत, काहीतरी चुकीचं बोलत असते. एवढं बेकार हसले मी की जाऊ द्या, इग्नोर करा. अशीच आहे मी थोडीशी कॉमेडियन. सो चला म्हटलं आता आपण थोडासा मध्ये ब्लॉग आपण टाकत जाऊया चॅनेलवरती. तर खूप काम बाकी आहे, खूप कंटाळा आलेला आहे. सो चला, पहिला हा रूम झाडून घेते आणि मग पहिला दिवा लावते आणि त्यानंतर मी सगळी कामं करायला घेते. कारण मला ते घर प्रसन्न वाटतं. देवाला दिवा लावला, अगरबत्ती लावली, त्या अगरबत्तीचा छान सुगंध वास असा मस्त दरवळतो. खूप छान, मन प्रसन्न वाटतं, फ्रेश वाटतं. चांगलं खाणं पिण्यासाठी, बरोबर की नाही? रोज तर बाहेरचं खाणं बरोबर नाही आहे, पण कधीच्या काही तर खाऊ शकतो ना. बघा केस धुतलेत ना, असं ते अजिबात जागेवर बसत नाही आहेत. दमली, झाडू मारून दमली. हे व्हिडिओ बनवता काम करणं ना सोपं नाही, खूप टाइमपास होतो. म्हणजे रोज तर बाहेरचं खाणं बरोबर नाही आहे, पण कधीच्या काही तर खाऊ शकतो ना. बघा केस धुतलेत ना, असं ते अजिबात जागेवर बसत नाही आहेत. दमली, झाडू मारून दमली. हे व्हिडिओ बनवता काम करणं ना सोपं नाही, खूप टाइमपास होतो. म्हणजे ना टाइम वेस्ट होतो, पटापट कामं नाही होत आपली. तेल संपलंय, पटकन तेल घेऊन येते. तेल भरून आणले मी आता. देवाला असं वेगळं तेल आम्ही असं ठेवत असतो, तुम्ही पण ठेवतो असं. कधी कधी लेट पण होतो दिवाबत्ती करायला. कसं आहे की कामावरून सगळं येऊन करायचं असतं म्हटल्यावरती ना सगळं वेळेत होत नाही हो. थोडंसं देवाला फुलं वगैरे लावतो जरा व्यवस्थित, छान दिसेल. चला आता मस्त देवाला फुलं आणलेली आहेत मी, छानपैकी वाहते. मला आवडतात, मस्त असं देवाला सुंदर दिसतो आपला. देव म्हणत नाही हो सगळंच करा, पण जेवढं आपल्याला पॉसिबल होईल ना तेवढं देवाची भक्ती करावी माणसाने. पूर्णपणे असं नाही करायचं, जेवढं जमेल तेवढं करावं. उपवास वगैरे सगळं जमतं असं नाही, पण तरी पण जे पण करावं ना मनापासून करावं, काय बरोबर की नाही? दिवा लावून घेते पहिला. ॲक्च्युली पहिला ना मला कुंकू लावायला पाहिजे होता डोक्याला, मग सुरुवात करायला पाहिजे होती. ब्लॉगच्या नादामध्ये विसरले मी. मला ना ते घशामध्ये इन्फेक्शन लवकर होतं, लवकर. थोडंसं पाणी बाहेरचं पिण्यात आलं की सुरू. दिवा माझा लागला की नाही दिसते तुम्हाला? दिवा माझा देवाला फुलं वगैरे लावली मस्त एकदम छान. स्वामी समर्थ आहेत, स्वामी समर्थांची मूर्ती इथे दाखवू शकत नाही. थांबा जरा झूम करते. हे बघा, श्री स्वामी समर्थ. तर ते जरा हे लावून घेते अगरबत्ती. असं असलं की ना घर एकदम प्रसन्न वाटतं. एकदम दिवाबत्ती करा, मग त्यानंतर आपली कामं सुरू करा, मस्त वाटतं एकदम छान. 2 तरी अगरबत्ती लावणार मी आणि अख्ख्या घरभर मस्तपैकी वास येतो. आता हा मला असं वाटतं ब्लॉग खूप मोठा होत तर नाही ना, जास्त मोठं झालेलं पण चांगलं नाही. चला आता हे अख्खे घरभर मी लावते. पहिला घरभर जरा ओळून येते, मग मी लावते. चला
आता आपण बाहेर तुम्हाला किचनचं सगळं काम करायचं आहे. मी ना एक किचनमध्ये पण लावते माहिती का अगरबत्ती, मला खूप छान वाटतं तेव्हा आशेत होतं. आणि आता आमच्या चिमूचं काय चाललंय बघा. चिमडे चिमडे तू का करतो ग मम्मू? हां चिमूची पप्पा बघा हे असा पसारा टाकून निघत होता. हा पसारा माझा मुलगा आवडणार आहे. तिच्याचं झाडबिडं मारतोय सगळं. म्हणून मी तो रूम आधी पहिला झाडू मारून घेतला, कारण ते नंतर झाडू मारायचं नसतं ना दिवा लावल्यावरती. आता काय करणार, असंच काम चालू असतं, काय करणार, गडबडीचीच कामं असतात सगळी. चला चिमू बाय बाय करा आणि आणि सबस्क्राईब करा विसरू नका म्हणा. असा सपोर्ट राहू दे म्हणा. काय चुकलं असेल तर समजून घ्या. थोडीशी उलटी सुलटी कामं होतं आमची, काय करणार, कामावरून सगळं करावं लागतं तर होतं. समजून घ्या थोडंसं, काही गोष्टी इग्नोर करून टाका. चला थँक्यू व्हेरी मच, तुम्ही तुमचा एवढा किमती वेळ आम्हाला दिलेला आहे. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब करा विसरू नका. सबस्क्राईब करा, तुम्ही लय विसरतात आणि लाईक मात्र करत नाही. पूर्ण ब्लॉग बघतात पण एक लाईक करत नाही. म्हणून आल्या सुरुवातीला पहिला लाईक करा आणि मग ब्लॉग बघा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली, आपल्या फॅमिलीची. श्री स्वामी समर्थ. बाय बाय.